नागपुर के धंतोली थाना क्षेत्र में बीती रात एक सनसनीखेज लूट की घटना सामने आई है। जोमेटो डिलीवरी बॉय मिलन मोहन से 3 युवकों ने चाकू की नोक पर नगद और ऑनलाइन रकम लूट ली है। सूत्रों के अनुसार घटना पंचशील चौक के पास वजीर फर्नीचर के सामने की बताई जा रही है। पुलिस ने तत्परता दिखाते हुए 2 आरोपियों को पकड़ लिया है, जिनमें एक नाबालिग शामिल है, जबकि तीसरा आरोपी फरार। मुख्य आरोपी मयूर गणवीर का आपराधिक रिकॉर्ड भी सामने आया है। फिलहाल पुलिस फरार आरोपी की तलाश में जुटी हुई है और आगे की जांच जारी है। दिनांक 30/10/2025 रोजी रात्री 11:30च्या दरम्यान एका जो मुलगा फिर्यादी आपला मिलन मोहन वाघमारे हे झोमॅटो बॉय आहे। हे जेव्हा त्यांचं कामावरनं पंचशील चौकातनं लोकमत स्क्वेअरकडे जात होते, तेव्हा जे 3 आरोपी आहेत ते त्यांच्या 2 व्हीलरवर मागून येऊन त्याला अडवलं आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडनं 96,000 रुपये ऑनलाईन मारून घेतले होते पैसे अकाउंटला आणि त्याच्याकडनं त्याच्या खिशातले 3,500 रुपये पण काढून घेतलेले होते। अशा कंप्लेंटवरनं आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि बाकीचा आम्ही तपास सुरू केला। त्या अंतर्गत युनिट क्राईमचे जे युनिट क्रमांक 2 आहे यांच्या वतीने काल 2 आरोपी आपल्यासमोर प्रोड्यूस केले होते। त्यापैकी मयूर पंकज गणवीर वय 21 वर्ष राहणार विश्वासनगर गिट्टी खदान याला आपण अटक केलेली आहे। एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि दुसरेचं नाव आहे सोहेल खान वय 20 वर्ष आझाद नगर गिट्टी खदान पोलीस स्टेशन नागपूर इथला तो आहे। तो सध्या फरार आहे, त्याचा शोध घेणे चालू आहे। यामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्याकडे पासबुक रेकॉर्ड आहे का, कशासाठी लूटपाट केली आहे, काय माहिती दारूसाठी केली आहे ती का, काही ॲक्च्युअल आहे का? हॅबिच्युअल आहेत आणि यांचा क्राईम रेकॉर्ड आहे दोघांचाही आणि त्यांची यापूर्वीचे जे रेकॉर्ड बघता हे हॅबिच्युअल असल्याने यांच्यावर आमचा संशय होताच आम्ही त्या दृष्टीने तपास पण करत होतो, परंतु अकाउंटवरून जे त्यांनी अकाउंट केलेलं आहे त्यावरून ते निष्पन्न झालेले आहे आणि ते दारूच्या सवयीचे असल्याने आणि मैत्रिणीसाठी आणि दारूसाठी हे कृत्य केलं याचं निष्पन्न होत आहे।